संघटनेचे अध्यक्ष आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की एका विश्वासाच्या नात्याने आपण सगळ्यांनी लोकसभेला मोठ्या संख्येने मतदान करून चौथ्यांदा बारामतीची लोकप्रतिनिधी व्हायची आपण मला संधी दिली। पार्लमेंटमध्ये काम करत असताना, कुठलीही पॉलिसी करत असताना पहिली ती लॉ मंत्रालयाकडून अप्रूव्ह करून येते। त्याच्यामुळे लॉ मंत्रालयाचं हे अतिशय महत्त्वाचं योगदान देशातल्या कुठल्याही नवीन कायदा करताना असतं। आणि त्याच्यामुळे वकील त्यांचा अभ्यास, त्यांनी केलेलं मार्गदर्शन हे सातत्याने दिल्लीमध्ये काम करत असताना देशाच्या पातळीवर आम्हाला मिळतच असतं। आणि संसदेमध्ये अनेक तुमच्यासारखे वकील निर्णय प्रक्रियेत आज आहेत आणि त्यांची भाषणं ऐकण्यासाठी आवर्जून आम्ही अनेक वेळा संसदेत तासनतास बसून राहतो किंवा राज्यसभेतही मी अनेक वेळा जाते, कारण या देशातले सगळ्यात जे उत्तम वकील जे निवडून गेलेले आहेत अनेक पक्षांमधून, यांची उत्तम भाषणं, एक अभ्यासपूर्वक भाषणं, आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं। हे मी अनेक वर्ष तुमच्या आशीर्वादाने मला ही फार मोठी संधी मला मिळालेली आहे। गेल्या 1.5 वर्षामध्ये माझा आणि वकिलांचा संपर्क वाढलेला आहे, नातंही फार जवळचं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे खूप वेगळे अनुभव आणि शिकायला मिळाले। ज्या संविधानाचा उल्लेख युगेंद्र पवारांनी त्यांच्या भाषणात केला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय अभ्यासपूर्वक हे संविधान मांडलं, या देशाला दिलं, आणि हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालत नाही, पण तो ह्या देशातल्या सगळ्यात उत्तम संविधानानेच चालणार, हाच विचार घेऊन मागच्या वेळेस 4 महिन्यापूर्वी मी आपल्यासमोर आले होते। मला आठवते मी कोर्टात आले होते, अतिशय सुंदर वास्तू, आपल्या सगळ्यांच्याच प्रयत्नातून, इट्स अ टीमवर्क, आणि सगळ्यांच्या प्रयत्नातून आपण ती वास्तू उभी करू शकलो। आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यात, वेल्हा तालुक्यातही आज कोर्ट आपण करू शकलो आहे। त्याच्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यातल्या लोकांना आज शहराच्या ठिकाणी जावं लागत नाही। पण माझी गोष्ट थोडीशी वेगळी आहे। आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे की शाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये, तुमची ही शाणी डायरेक्ट सुप्रीम कोर्टात चढली। एक सुंदर वास्तू, वेगळे अनुभव, आणि त्याच्यामुळे कुठलीही केस लढताना अतिशय अभ्यासपूर्वक वकिलांचं मार्गदर्शन ह्या संपूर्ण लढाईमध्ये मलाही मिळालं। आणि एखादा युक्तिवाद कसा करावा, म्हणजे अनेक वेळा मी स्वतः बिलांच्या बाबतीत बोलते, पण तुमची खासियत सगळ्यांची अशी आहे की तुम्ही बिलला दोन्ही बाजूनी मांडू शकता, म्हणजे क्लायंट कोण असेल त्याच्यावर तुमचा युक्तिवाद ठरतो, आणि अतिशय उत्तम पद्धतीने। आणि सगळ्यात छान गोष्ट वकिलांची अशी आहे की लढाई जोरात करतात कोर्टामध्ये, आणि आल्यानंतर आपला वकील आणि विरोधाचा वकील हे दोघंही एकत्र चहा पीत बसलेले असतात। पण एक गोष्ट मी अतिशय कौतुकाने सांगते की ह्याच्यात कुठलं मॅनेजमेंट नसतं आणि कुठलाही वकील मॅनेज नसतो, तेवढं वैचारिक प्रगल्भता तुमच्यात आहे की आपलं प्रोफेशन एक आहे आणि आपली वैयक्तिक नाती एक आहेत। अनेक वेळा कॉम्बिनेशननी पण होतं की काही 3 केसेसमध्ये तो वकील वेगळा असतो, समोर असतो, आणि काही केसेसमध्ये तोच वकील जो 3 केसेसमध्ये विरोधात आहे तो 3 केसेसनी आपल्या बाजूनी असतो। खूप गमती जमती या होत असतात। पण या देशामध्ये आज काळाची गरज, माझं वैयक्तिक मत असं आहे की लीगल रिफॉर्म्सची अत्यंत गरज या देशाला आहे। पेंडिंग केसेस असतील, त्याच्यानंतर आता धनंजय चंद्रचूड या राज्याचे, या देशाचे चीफ जस्टिस म्हणून मला अभिमान आहे त्यांचा, कारण एक मराठी माणूस एवढ्या मोठ्या पदावर बसलेला आहे आणि खूप मोठी लेगसी आहे। त्यांचे वडील चंद्रचूड साहेब हे अनेक वर्ष आमचे कौटुंबिक संबंध होते। यशवंतराव चव्हाण ज्या संस्थेत मी काम करते त्या संस्थेत त्यांनी आदरणीय पवारसाहेबांबरोबर फार जवळ काम केलेलं आहे,
आणि आजही जस्टिस चंद्रचूड साहेबांच्या नावाने आम्ही महाराष्ट्रात जो मुलगा किंवा मुलगी असेल जे वकिलीच्या परीक्षेत पहिले तर चंद्रचूड साहेबांच्या नावाने आम्ही एक बक्षीस चव्हाण सेंटरमध्ये देतो आणि अनेक कार्यक्रमाला आजचे चीफ जस्टिस ही आवर्जून उपस्थित राहतात. आता ते रिटायर होणार आहेत आणि परत 2-3 वर्षांनी पुन्हा चीफ जस्टिसचा मान हा महाराष्ट्राला मिळणार आहे. ही आपल्या सगळ्यांसाठीच एक खूप अभिमानाची गोष्ट आहे. जस्टिस गवई ज्यांचेही अनेक वर्ष आमचे कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत, पण एक गोष्ट मला वकिलांमध्ये खूप म्हणजे शिकण्यासारखी वाटते की एखादा जज म्हणजे रेवती ढेरेंचा आपण उल्लेख केला, वंदनाताई ज्यांच्याबरोबर मला संसदेत काम करायची संधी मिळाली, त्यांची ती सख्खी बहीण आहे, पण जो प्रोटोकॉल त्या पाळतात म्हणजे एखाद्या वेळेस आम्ही वंदनाताईंकडे गेलो तर रेवतीताई ढेरे उठून जातात त्या खोलीतून. कारण का कधी ते आम्ही राजकारणी म्हणून जातो आणि त्या शेवटी कोर्टात जज म्हणून येतात. असे अनेक अनुभव की किती प्रोफेशनल पद्धतीने वकील हे सगळे काम करतात. असे अतिशय चांगले अनुभव मला स्वतःला ह्या अनेक वर्षाच्या लढायांमध्ये अनुभव झालेले आहेत. आणि इथेही बारामतीतही हे कोर्ट झालं आहे, इंदापूरला झालं आहे, दौंडला आहे. या सगळ्यामध्ये आणखीन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा येऊन अजून टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण ऑटोमेशन कसं करू शकतो याची चर्चा अनेक वेळा आम्ही संसदेतही करतो. लायब्ररीज आपल्या ज्या लायब्ररीज आज आहेत त्या लायब्ररीजही झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आधी ती कपाटाच्या कपाटं दिसायची आपल्याला वकिलांची, त्याचं खूप मोठं ऑटोमेशन झालेलं आहे. आणि तो सगळा जो लिंकेजेस आहेत ते एका कम्प्युटरमध्ये जगातली सगळी पुस्तकं ही आणण्यात आपल्यालाही आपल्या कोर्टात यश आलेलं आहे. त्यामुळे करण्यासारखं अजून खूप आहे, पण एक चांगली वास्तू जरूर इथे बांधली आहे. पण त्याचबरोबर लीगल रिफॉर्म्स हे करणं गरजेचं आहे. आणि संसदेत काम करत असताना मी स्वतः अनेक वेळा पेंडिंग केसेसवर किंवा फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे बदलापूरची जेव्हा केस झाली ती माझ्यासाठी वैयक्तिक अस्वस्थ करणारी होती. म्हणजे त्या व्यक्तीला जी गोळी घालण्यात आली आणि त्यानंतर या राज्याचे गृहमंत्री एक बंदूक घेऊन उभे राहिले, सांगितलं मी बदलापूर केला. हा देश बदल्याने चालत नाही, हा देश संविधानाने आणि कायद्याने चालतो. आणि म्हणून अशा केसेसमध्ये माझी सगळ्याच इथे उपस्थित वकिलांना विनंती राहील की का नाही आपण सगळ्यांनी मिळून, राजकारण होत राहिलं, इलेक्शन्स होत राहतील, पण त्या पार्श्वभूमीवर फास्ट ट्रॅक कोर्ट्स करून अशा जेव्हा घटना होतात त्या घटनांमध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट करून FIR करून अशा व्यक्तीला भर चौकात फाशी आपण देऊ शकतो का जो बलात्कार करेल, ह्याची एक चर्चा मला असं वाटतं समाजात झाली पाहिजे. जे करू ते संविधानाच्या चौकटीतच करू, पण कुठेतरी आज कायद्याची भीती ही असलीच पाहिजे. एखादा पोर्शवाला माणूस 2 का 5 कोटी रुपयाची गाडी घेऊन ॲक्सिडेंट करून जातो, त्याचं ब्लड सॅम्पल बदललं जातं, कसा लोकांचा विश्वास राहणार या सिस्टमवर. त्यामुळे सगळ्या वकिलांकडून माझी आपल्याला विनंती राहील की आपण अनेक वेळा वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमात बोलतो, पण एका पॉलिसी लेवलवर जेव्हा अनेक मीटिंग्स आपण इथे घेता, राज्यातून अनेक डॉक्टरांच्या मीटिंग इथे होतात, वकिलांच्या इथे मीटिंग होतात, का नाही बारामतीमधून एक पेपर तुम्ही तयार करत की पुढच्या 25 वर्षाचे रिफॉर्म्स तुम्हाला वकील म्हणून काय अपेक्षित आहेत, तुम्हाला कुठे गॅप्स दिसतात आणि शहाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये ह्याच्यात बदल का नाही आपण घडवणार. की तुम्हाला न्याय मिळत असेल तर जरूर काय त्याला कोर्टाची पायरी चढा, तुम्हाला टाईम बाउंड मॅनरमध्ये न्याय मिळेल, हा बदल आपल्याला घडवला पाहिजे. आणि याच्यासाठी फार अपेक्षेने मी तुमच्या सगळ्या वकील मंडळींच्या समोर बोलते. आणि जेवढे पुरुष आहेत तेवढ्या महिला या कोर्टात जाताना दिसतात, ही माझ्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण का मी प्रचाराच्या वेळी आले होते, गच्च भरली होती ती खोली महिलांनीही. आणि त्याच्यामुळे महिला असू दे किंवा पुरुष अतिशय चांगल्या पद्धतीने बारामतीमधले वकील, तालुक्यातले आणि लोकसभेमधले यांचा खूप वेळा मला संबंध येतो. चांगले अनुभव त्यांच्याकडून ऐकायला आणि शिकायला मिळतात. तर एक पॉलिसी म्हणून आपण सगळ्यांनी जर 1 डिसेंबरमध्ये मीटिंग घेतली आणि एक पॉलिसी लेवलला जर तुम्ही काही सूचना करू शकत असाल तर फेब्रुवारीचं जे बजेट सेशन असेल त्याच्यात आपण रिफॉर्म्सबद्दल आपण सगळे मिळून प्रस्ताव मांडू. मी एक प्रायव्हेट मेंबरचं बिलही त्याच्यासाठी करीन, पण त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचं मार्गदर्शन मला लागेल.
आज मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहून जी साथ एका विश्वासाच्या नात्याने युगेंद्रला दिली आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आम्ही सगळेच कधी ना कधी आयुष्यात नवीन होतो. खस्ता खाऊन चुका करूनच आपण सगळे मोठे झालो, अनुभवांनी मोठे झालो. तर ती एक संधी, एक आशीर्वाद आपण सगळ्यांनी त्याला द्यावा. आपण कौतुक करायचा जसा अधिकार आहे तसं चूक झाली तर कान पकडायचाही अधिकार तुम्हाला आहे. कारण का शेवटी बारामतीमध्ये आपण एक कुटुंब म्हणून काम करतो. हे 6 दशकाचे ऋणानुबंध हे माझ्याकडून तर जपले जातीलच, पण मी शब्द तुम्हाला देते की युगेंद्रला एक संधी देऊन बघा. त्या संधीचं सोनं केल्याशिवाय तो स्वस्त बसणार नाही. आपण सगळ्यांनी आणि योगायोगाने त्याचा नंबर 3च आला आहे. त्याच्यामुळे शरद पवार युगेंद्र सुप्रिया तुतारी विजय गुलाल हे मी स्वतःसाठी अनेक वेळा केलेलं पाहिलं आहे तुम्ही. त्याच्यामुळे बाकी काही लक्षात नाही ठेवले तर शरद लक्षात ठेवलं तरी बास आहे. पण आपण आलात, पुन्हा एकदा आपण माझं प्रेमाने स्वागत केलं, ह्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.